पोलीस भरतीचा परिपत्रक किंवा GR तुम्ही पाहिलं का? येणाऱ्या 2 महिन्यामध्ये ना भरती प्रक्रिया होणार आहे आणि तुमचा अजून जर अभ्यास पूर्ण झाला नसेल ना तर पटापट अभ्यास पूर्ण करण्याच्या मागे लागा. असं काहीतरी ऐकलंय का? अहो असंच ऐकणार. जोपर्यंत ऑफिशियल काहीही येत नाही तोपर्यंत तुम्ही असंच ऐकणार की आमचं हे आहे, आमचं ते आहे, आमचं असं आहे, आमचं तसं आहे, पटापट लावा, पटापट घ्या ना, पटापट करा. त्यांचं काय नाही जातं, तुमचं जाते. आणि तुमचं पण कोणाचं जाते माहितीये का? जे फोकस नाही आहेत त्यांचं जाते. जे फोकस आहेत ना त्यांना मी काहीतरी प्लॅन दिलेला आहे, त्यांना मी 5 महिन्याचा स्टडी प्लॅन दिलेला आहे. ते स्टडी प्लॅनवर काम करतायत. आणि तुम्ही जे तळ्यात मळ्यात आहेत ना, तुम्ही अडकलेले आहेत. आणि कसे अडकलेत माहितीये का? महाभारतचा जो अभिमन्यू होता ना, जो चक्रव्यूहमध्ये अडकलेला, तुम्ही पण तसाच अडकलेले. तुम्ही त्याच्यातून बाहेर निघत नाही. तुम्ही ह्या मोबाईलच्या चक्रव्यूहमध्ये, तुम्ही ह्या लोकांच्या चक्रव्यूहमध्ये, तुम्ही यांची फेक्स मार्गदर्शनच्या चक्रामध्ये अडकून असे बसलेले आहेत की आता पुढे इथून तुम्ही बाहेर निघू शकत नाहीत. तुम्ही यशस्वी पण होऊ शकत नाहीत. बस तसेच येते पोलीस भरती, करतो पोलीस भरती, राहते पोलीस भरती, येते पोलीस भरती, करतो पोलीस भरती, राहते पोलीस भरती. समजत नाही माझं काय होईल, कधी होईल, कसं होईल, मी का यशस्वी होत नाही. अरे तू कसा यशस्वी होशील? तू अडकला आहेस. आणि जोपर्यंत तू बाहेर निघणार नाही ना तोपर्यंत तू हा जो सर्कल आहे ना, येते पोलीस भरती, करतो पोलीस भरती, जाते पोलीस भरती, बस हेच होणार आहे. तुझं काही होणार नाही. कारण ज्यांना काही करायचं आहे ना ते लागलेले आहेत. तुम्ही ज्यांच्या रील बघतायत, ज्यांचे व्हिडिओज बघतायत, त्यांना तुम्ही हा प्रश्न का नाही करत हो की सर जे तुम्ही परिपत्रक सांगताय किंवा जे तुम्ही GR सांगताय ते आम्हाला ऑफिशियल दाखवा बघू, किंवा आम्हाला ती लिंक द्या, आम्ही ती ऑफिशियल वेबसाईटला जाऊन चेक करतो की ते खरं आहे की नाही. तुम्ही चेक केलं का? तुम्हाला कोणी काही म्हटलं तुम्ही विश्वास करताय का? कारण ती पण सांगणारी व्यक्ती पण मोठी हस्ती असावी, बरोबर ना? म्हणून तुम्ही त्यांना हे करताय, कारण त्यांचे फॉलोअर्स जास्त आहेत, त्यांचं नाव आहे, त्यांचं हे आहे, त्यांचं अमुक आहे, त्यांचं तमुक आहे. तुम्ही पण त्यांना ऐकताय. परंतु तुम्ही त्यांना जाब विचारता का? सर जे तुम्ही परिपत्रक दाखवताय किंवा जे काही दाखवताय त्याचं ऑफिशियल लिंक आम्हाला द्या ना, आम्हाला पण जरा बघू द्या ते किती ऑफिशियल आहे आणि कसं काय. हा समजतंय? जोपर्यंत मित्रांनो ऑफिशियल येत नाही तोपर्यंत कुठल्याही गोष्टीचा विश्वास करू नका. हा मला प्रकर्षाने बोलायचं आहे. आणि ही एक व्हिडिओ नाही, असे मी 3-4 व्हिडिओमध्ये ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे की अशा फॉल्स मार्गदर्शनामध्ये अडकून राहू नका मित्रांनो. आलं का लक्षात? काहीतरी ऑफिशियल पहा, खात्री करा आणि नंतर. अहो मध्ये तरी कितीतरी परिपत्रक असे व्हायरल झालेले, फेक परिपत्रक व्हायरल झालेले आणि सगळ्यांचा दावा होता. मी सुद्धा अडकून गेलो होतो की बाबा असं असं होणारच आहे, या टायमाला लेखी होणारच आहे, या टायमाला असंच होणार आहे. आजकाल ते AIच्या जमान्यामध्ये एवढं कॉमन झालं ना की कोणीही काही बनवू शकते. कळलं? सो जोपर्यंत ऑफिशियल वेबसाईटवर येत नाही तोपर्यंत तुम्ही या सगळ्या गोष्टीवर लक्ष देऊ नका. आता तुम्हाला सांगतो 2 महिन्यात भरती होऊ शकत नाही. त्याचे 2 कारण. सर्वात पहिलं कारण म्हणजे जे 2024-25 ची भरती झाली होती त्या मुंबईच्या पोरांचं अजून नियुक्ती बाकी आहेत. अर्ध्यांना नियुक्ती दिलेल्या आहेत, अर्धे अजून घरीच बसलेले आहेत. आलं का लक्षात? पहिलं त्यांना ट्रेनिंगला पाठवलं जाईल, त्यानंतर ज्यांच्यावर केसेस आहेत, ज्यांचे डॉक्युमेंट्समध्ये प्रॉब्लेम आलेले आहेत, जे अनुकंपा आहेत किंवा अजून काहीतरी झालेले आहेत, त्या सगळ्यांच्या त्रुट्या सॉल्व्ह करून त्यांना देखील पाठवण्यात येईल. आत्ताच भरती घेऊन अजून ह्यांना पाठवण्याचं काय ठाव ठिकाण नाही. तुम्हाला भरती घेऊन काय करणार आहेत कळते का? याचा जरा तुम्ही विचार करा की अजून त्यांना जुन्या लोकांनाच पाठवलेलं नाही, आमची भरती घेऊन काय करणार आहेत. कळलं? आणि ती पण भरती अशी तशी नाही, 10,000 12,000 प्लसच भरती येत आहे. आणि दुसरं कारण म्हणजे मित्रांनो, एवढ्या लवकर भरती घेणं शक्य नाही आहे ना. तुम्ही मागील इतिहास पाहत नाही का? एकच अशी भरती होती जी सप्टेंबर महिन्यात घेण्यात आली होती 2021ला. ती लॉकडाऊनची 2019ची पेंडिंग भरती होती, ती सप्टेंबर महिन्यात घेतली होती आणि त्याच्यामध्ये पहिली लेखी होती. कळलं का? म्हणून ती भरती सप्टेंबरमध्ये घेतलेली आहे. मागील 10 वर्षाचा तुम्ही इतिहास पहा, कुठलीही भरती नोव्हेंबरच्या आधी सुटलंय का सांगा बघते. आणि अजून तुम्हाला सांगतो, समजा ही भरती लवकर येणार असेल, मानलं बाबा आम्ही काय ही भरती लवकर येणार असेल तर किती लवकर येईल? ऑक्टोबरमध्ये किंवा नोव्हेंबरमध्ये येईल. जाहिराताला 1.5 ते 2 महिने.
ग्राउंडला 1.5 ते 2 महिने, लेखी तर तुमची जानेवारीच्या पुढे म्हणजे 2027लाच जाईल ना. आणि डिसेंबर पर्यंत मी तुम्हाला स्टडी प्लॅन ऑलरेडी दिलेला आहे. मग का तुम्ही अडकून राहता या सगळ्या गोष्टीमध्ये? डिसेंबर पर्यंत मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला जो मी 5 महिन्याचा स्टडी प्लॅन दिलेला आहे त्याला स्टिक करायचंय, त्यावर काम करायचंय. आधी चांगला अभ्यास करा, नंतर चांगले रिव्हिजन करा, नंतर प्रॅक्टिस करा. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अडकून राहा. ना की उद्या भरती येईल, ना की परवा भरती येईल. हो, हे मान्य आहे की उद्या जरी भरती असली तरी आमची तयारी असावी, पण उद्याची भरती ही डायरेक्ट अशी येत नाही ना. नियोजन असतं ना प्रत्येक गोष्टीचं. कळलं का? अजून ते वयवाढ लोकांचं प्रॉब्लेम आहे, त्याचं काय सोल्युशन बाहेर निघालंय का? नाही. खूप मोठ्या प्रमाणात वयवाढ संपलेले मुलं आहेत, त्यांनी लाखोमध्ये निवेदनं दिलेले आहेत. आधी त्यांचा काहीतरी सरकारला नायनाट लावायला लागेल, हो की नाही, आणि मग त्यानंतर भरतीचा मार्ग मोकळा होईल. त्याचबरोबर हे जे ट्रेनिंगला जाणारी पोरं आहेत, आधी त्यांना ट्रेनिंगला पाठवायला लागेल, मग भरतीचा मार्ग मोकळा होईल. अरे या सगळ्या गोष्टी झाल्याशिवाय तुमची भरती लगेच 2 महिन्यात कसं घेणं शक्य आहे? म्हणून सांगतो, या भूल थापांना बळी पडू नका. ऐका तुम्ही, ते कोणीतरी आहेत, काहीतरी सांगतात, ऐका. ते पण कोणी ऐका माहितीये का? हे जे टाइमपास करणारे लोक आहेत ना त्यांनीच ऐका. जे खरं करणारे आहेत ना ते लागलेले आहेत. कळलं का? त्यांना वेळच मिळत नाही या सगळ्या गोष्टीमध्ये. आलं का लक्षात? तुम्ही ऐका, आणि काही असेल तर मला विचारा, किंवा मग स्वतः जाऊन ऑफिशियल खात्री करून घ्या की ऑफिशियल त्या वेबसाईटवर तसं काहीतरी आलेलं आहे का. नाही आलंय तर मग कशाला उगाच स्वतःचा पण डोकं खराब करतायत. कालपासून मला एवढे सारे मेसेज टाकलेत, मी त्यांना रिप्लाय देता देता वेळा झालो. अरे तुम्ही मला विचारण्यापेक्षा ज्यांनी व्हिडिओ बनवलेला, ज्यांच्याकडून तुम्ही ऐकलंय त्यांना विचारा ना. ठीक आहे, चला बाबा, तुम्ही मला काहीतरी मानता, त्यावरून तुमची अपेक्षा असते की या सरांनी काहीतरी सांगावं. मी तर ऑलरेडी सांगितलेलं आहे, हा माझा भरती कधी येईल याचा 3रा व्हिडिओ असेल. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की डिसेंबरच्या आधी काही होत नाही. तुम्ही डिसेंबर पर्यंत तुमची लेखी परीक्षा पूर्ण अभ्यास करून घ्या. आलं का लक्षात? आणि हो, जर तसं काहीतरी ऑफिशियल आलं तर मी सांगेन ना की प्लॅन बी काय असलं पाहिजे. जोपर्यंत काही येत नाही तोपर्यंत चालू द्यात ना. समजा उद्या उठून जर भरती ऑक्टोबरमध्येच यायची झाली आणि तसं ठाम शुअर शिक्का लागून जर आलं तर मी सांगतो ना पुढे काय करा आणि कसा अभ्यास करा. कशाला तुम्ही टेन्शन घेताय? आहे ना तुमच्यासोबत डिअर पोलीस. समजलं का? माझ्यावर विश्वास असेल तर मी जे सांगतो तशा पद्धतीने तुम्ही करा. काहीही ऑफिशियल आलं मी तुम्हाला कळवेल, आणि मग तसं आपण प्लॅन बी पण करू. लगेच आपण चेंजेस करू ना बाई. कळलं का? तसा चेंजेस करू आणि त्या पद्धतीने आपण आपली प्रॅक्टिस आणि जी तयारी आहे ती कंप्लीट करून घेऊ. कळलं? सो जोपर्यंत ऑफिशियल येत नाही तोपर्यंत या सगळ्या भूल थापाला बळी पडू नका, एवढंच सांगणं आहे. थँक्यू. जय हिंद.